नमस्कार. या व्हिडिओद्वारे आपण एखाद्या गावामधील सरफेस वॉटर स्कीम ची सेन्सियस कशी करायची ते आपण बघणार आहोत. आता तुम्ही डॅशबोर्डवर बघू शकता, आतापर्यंत मी एका गावाचं व्हिलेज शेड्यूल फिलअप केलेलं आहे. त्या गावामधील 5 ग्राउंड वॉटर स्कीमचं रेकॉर्डिंग मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे केलेलं आहे. सरफेस वॉटर स्कीम आतापर्यंत मी नोंदवलेली नाही, म्हणून या ठिकाणी त्या गावातील योजनांच्या सरफेस वॉटर स्कीमची संख्या 0 दिसत आहे 7th MI सेन्सेसमध्ये. त्यानंतर राईट साईडला वॉटर बॉडी शेड्यूल एक मी नोंदणी केलेली आहे एका वॉटर बॉडीची, आणि हे गाव ग्रामीण भागात असल्यामुळे या ठिकाणी अर्बन स्कीमची संख्या 0 आहे. चला तर मग आता सुरू करूया सरफेस वॉटर स्कीमचं रेकॉर्डिंग. यासाठी डॅशबोर्डच्या लेफ्ट साईडला ज्या 3 हॉरिझॉन्टल लाईन आहेत त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर MI सेन्सियसमधील 3 नंबरचा ऑप्शन जो आहे, पहिला व्हिलेज शेड्यूल आहे, त्यानंतर ग्राउंड वॉटर स्कीम्स, त्यानंतर सरफेस वॉटर स्कीम. यामध्ये आपल्याला सरफेस वॉटर स्कीम्स सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्या स्कीमचं बेसिक डिटेल्स, स्कीम डिटेल्स, कॉस्ट डिटेल्स, स्टेटस ऑफ द स्कीम, वॉटर डिस्ट्रीब्युशन, पंप ऑपरेशन इत्यादींची माहिती, कमांड एरिया आणि इरिगेशन डिटेल्स ही सर्व माहिती फिलअप करायची आहे. तर 1 बाय 1 आपण सुरू करूया. जसं की स्टेट, डिस्ट्रिक्ट, तहसील हे प्री फिल्ड आहे. व्हिलेज प्रगणकाला सिलेक्ट करायचं आहे. मी परत मातोरी व्हिलेज सिलेक्ट करतो. आजची डेट या ठिकाणी आलेली आहे. त्यानंतर सर्च बाय टाईप ऑफ स्कीम. आता मी या ठिकाणी सरफेस फ्लो स्कीम, मला या गावामध्ये कॅनॉल आहे, त्या कॅनॉलचं मला रेकॉर्डिंग करायचं आहे, नोंदणी करायची आहे. कॅनॉलद्वारे या गावामधलं काही क्षेत्र भिजतं. तर सरफेस वॉटर स्कीम या ठिकाणी मी नोंदवलेली आहे. त्यानंतर आता ही या गावातली नवीन योजना आहे, त्यामुळे मी प्लस साईनवर सिलेक्ट करतो. त्यानंतर टाईप ऑफ स्कीम, सरफेस फ्लो स्कीम मी सिलेक्ट केलेला आहे. इफ कोड 1 इज इन आयटम नंबर 2, नेचर ऑफ सरफेस फ्लो स्कीम. त्या स्कीमचं नेचर, त्या स्कीमचा उगम कशावरून आलेला आहे. रिझर्वायर, टँक, वॉटर स्टोरेज, परमनंट डायव्हर्जन, टेम्पररी डायव्हर्जन. आता हा गंगापूर धरणाचा दावा तटकालवा आहे, तर याचा जो सोर्स आहे हा रिझर्वायर असणार आहे. त्यानंतर ओनर ऑफ द स्कीम, नॅचरली गव्हर्मेंट ओन स्कीम आहे ही. आता त्याचं मला लॅटिट्यूड लॉंगिट्यूड द्यायचं आहे. या ठिकाणी हे नोंदवण्यासाठी माझ्या मोबाईलचं लोकेशन ऑन असल्याची आपण खात्री करायची आहे. चुकूनही दुबार एंट्री होणार नाही याची प्रगणकांनी काळजी घ्यायची आहे. एकाच गावामध्ये गेल्यानंतर तुम्ही जेव्हा लोकेशन देता तर त्याच लोकेशनवर 2दा क्लिक होता कामा नये, त्या स्कीमचं 2दा रेकॉर्डिंग होता कामा नये. रिपिटेटिव्ह एंट्रीज प्रगणकांनी प्रकर्षाने टाळायच्या आहेत. यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे. त्यासाठीच हे प्रशिक्षण आहे, त्यामुळे प्रत्येक स्टेप तुम्ही लक्षपूर्वक बघा. लोकेशन आलेलं आहे या ठिकाणी त्या स्कीमचं. यानंतर आपण स्कीम डिटेल्स फिलअप करणार आहोत. स्कीम डिटेल्समध्ये विहिरीप्रमाणेच त्या स्कीमचा आपल्याला प्लॉट नंबर, गट नंबर द्यायचा आहे. 101 हा गट नंबर आहे. टोटल होल्डिंग ऑफ द ओनर इन हेक्टर्स असं आपल्याला विचारलेलं आहे. त्यानंतर जे या ठिकाणी
ही गव्हर्मेंट ओन स्कीम असल्यामुळे ही डिटेल्स येणार नाहीत. कमिशनिंग हे अप टू 2018-19 किंवा त्यापूर्वीचं हे डिटेल्स आहेत. म्हणजे ती कमिशन झालेली आहे स्कीम, फार पूर्वीपासूनचा हा कॅनल आहे. त्यानंतर कॉस्ट डिटेल्स, कन्स्ट्रक्शन कॉस्ट. आता माझ्याकडे डिटेल्स अवेलेबल नाहीत, त्यामुळे मी 2 कोटी 2 3 4 5 6 7 ओके. अलर्ट दिलेला आहे, यू हॅव इनपुटेड व्हॅल्यू अबाउट 10 lakhs इन केस ऑफ सरफेस फ्लो स्कीम इन आयटम नंबर 8A मध्ये कुठंतरी आपण ती स्कीमचे कॉस्ट दिलेली आहे. ठीक आहे. कॉस्ट ऑफ मशिनरी नील आहे, मशीन्स त्या ठिकाणी नाही. मेंटेनन्स कॉस्ट आता आपल्याला माहिती नाही, तरी पण मी 1,00,000 रुपीज मेंटेनन्स कॉस्ट देतो. बऱ्याचशा गोष्टी ह्या प्रगणकांनी त्या गावात जाण्यापूर्वी जसं की कन्स्ट्रक्शन कॉस्ट, इस्टिमेटेड कॉस्ट, मेंटेनन्स कॉस्ट, ह्या फिगर्स शासकीय अभिलेखांवरून घ्यायच्या आहेत. त्यानंतर सबसिडी जर दिलेली असेल तर ती शासनाकडून ते आपल्याला नोंदवायचं आहे. ज्या गोष्टीची आपल्याला माहिती नाही त्या ठिकाणी निरंक किंवा नील असं लिहायचं आहे. करंट स्टेटस ऑफ द स्कीम, आता ही स्कीम इन यूज आहे. नंबर ऑफ इयर्स, आता इन यूज असल्यामुळे नंबर ऑफ इयर्स नॉट इन यूज हे काही येणार नाही. त्यानंतर नेक्स्ट वॉटर डिस्ट्रीब्युशन, मेथड ऑफ वॉटर डिस्ट्रीब्युशन आपल्याला घ्यायचं आहे. ओपन चॅनल, पक्का ओपन चॅनल या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी सोर्स ऑफ एनर्जी विचारलेलं आहे. तर लिफ्टिंग डिव्हाइसला कुठलाही सोर्स नाही आहे, ग्रॅव्हिटीनी हे पाणी फ्लो होत आहे. त्या ठिकाणी पंप ऑपरेशन येणार नाही. जर लिफ्ट इरिगेशन स्कीम असेल त्या ठिकाणी आपण पंपाच्या मदतीने पाणी उचलत असतो. त्यामुळे पंप ऑपरेशन या ठिकाणी येणार नाही. त्यानंतर कमांड एरिया, वेदर द स्कीम इज लोकेटेड इन द कमांड एरिया, ऑफकोर्स यस. त्यानंतर नेम ऑफ कमांड एरिया, गोदावरी बेसिन. Godavari basin. If reason for the scheme in command area, water not available to the field from major medium so scheme, water available but not adequate irrigation. Other reason, whether the scheme is meant only for recharge of groundwater, या ठिकाणी बोथ ग्राउंड वॉटर प्लस इरिगेशन असे स्कीम सर्व करते. नो. कल्चरेबल कमांड एरिया 6,000 हेक्टर. ओके, 500 हेक्टर्स कमांड एरिया आहे. पण या 500 हेक्टर्सपैकी आपल्या गावातलं फक्त खरीपमध्ये 100, रब्बीमध्ये 100, बारमाहीमध्ये 100 हेक्टर, अदर्समध्ये 0, टोटल 300 हेक्टर्स. खरीपमध्ये 100 हेक्टर, रब्बीमध्ये 100 हेक्टर, बारमाहीमध्ये 100, असं 300 हेक्टर्स क्षेत्र या ठिकाणी भिजते असं आपण गृहीत धरू. एनी अदर रिझन. आता इरिगेशन डिटेल्स विचारलेले आहेत.
अंडर युटिलाइज आहे का? येस. नंबर ऑफ विलेज बेनिफिटेड, समजा 50 विलेजेसमधून हा कॅनॉल जातो आहे. डिझाईन स्टोरेज. आता गंगापूर धरणाचे डिटेल्स सध्या माझ्याकडे नाही आहेत, परंतु एक ॲप्रॉक्सिमेट फिगर मी या ठिकाणी देतो. पूर्ण भरत असतं दरवर्षी गंगापूर धरण एव्हरी इयर. त्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे 21 डिजिट आयडेंटिफिकेशन नंबर, हा ॲटोमॅटिकली ते घेणार आहे. टोटल नंबर ऑफ स्कीम्स, SI सिरियल नंबर हे पण ॲटोमॅटिकली घेणार आहे. वेदर द स्कीम इज यूज फॉर ड्रिंकिंग पर्पज, येस, आणि सबमिट करायचं आहे. IPC मस्ट बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू कल्चर कमांड एरिया. या ठिकाणी IPC जो आहे ग्रेटर किंवा कमांड एरिया एवढाच असला पाहिजे. आपण IPC इरिगेशन पोटेन्शियल क्रिएटेड. या ठिकाणी 200 प्लस 200 IPC. ठीक आहे, आता सबमिट करूया. आता फायनल सबमिटच्या वेळेला आपल्याला प्रोसीड करायचं आहे. जर काही डिटेल्स तुम्हाला परत एडिट करायचे वाटले तर एडिट करायचे आहे. प्रोसीड करतो. अशा प्रकारे आपल्याला सरफेस वॉटर स्कीमचे डिटेल्स भरायचे आहेत. त्यानंतर आता बॅक जो आपण जो फिल केलेला रेट आहे हा डॅशबोर्डवर आला की नाही ते आपण चेक करणार आहोत. तर हे बघा, यापूर्वी सरफेस वॉटर स्कीम डिटेल्स 0 दाखवत होते, आता ती संख्या 1नी वाढलेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला गावामध्ये जाऊन ग्राउंड वॉटर स्कीम आणि सरफेस वॉटर स्कीमचं जिओ टॅगिंगसह रेकॉर्डिंग करायचं आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वॉटर बॉडी शेड्यूल कसं भरायचं ते आपण बघणार आहोत. थँक्यू.